पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सुद्धा ठरू शकते, कारण की आता पीक विमा भरला असेल तर आता निश्चित राहा, कारण की आता या 17 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळण्यास सुरुवात देखील करणार असून डीबीटीच्या माध्यमातून या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट पीक विमा या ठिकाणी जमा केला जाणार आहे। आता जर तुम्ही पण या 17 जिल्ह्यातील शेतकरी असाल व तुमचे पण हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण असतील तर तुम्हाला पण आता जो उर्वरित पीक विमा होता तो तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास देखील सुरुवात या ठिकाणी करणार असून डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून तुम्हाला देखील पीक विमा देखील मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे ते दोन महत्त्वाचे आपण ते कामे बघू आणि ते 17 जिल्हे बघू, ज्या 17 जिल्ह्यामध्ये डीबीटी मार्फत थेट पीक विमा जमा होण्यास सुरुवात देखील करणार असून आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये पीक विमा देखील जमा केला जाणार आहे। डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून जो पण वितरणाला या ठिकाणी जो पण राहिलेला होता पीक विमा तो पूर्णपणे पीक विमा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। जर तुम्ही पण आता या 17 जिल्ह्यातील शेतकरी असाल व तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल किंवा पीक विमा तुम्ही भरून ठेवलेला असेल आणि आता तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। तुम्हाला पण आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता पीक विमा मिळणार आहे। फक्त तुम्हाला हे दोन महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला पण जास्त दिवस प्रतीक्षा देखील करावी नाही लागणार। म्हणून ते दोन महत्त्वाचे काम तुम्ही पूर्ण करून या ठिकाणी ठेवले तरी पण तुमच्यासाठी आनंदाचं वर्तवणं या ठिकाणी होणार आहे। तर चला ते महत्त्वाचे 17 जिल्हे कोणतेही, ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण या 17 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती या 17 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा आनंद या ठिकाणी वर्तवला जाणार आहे, कारण की आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे। आता जर तुम्ही पण या 17 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुमचे पण हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण असतील तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी ठरू शकते, कारण की आता आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला पण पीक विमा देखील मिळू शकतो, कारण की आता डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबण्याच्या प्रोसेसिंग मध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। आता जर तुम्ही पण या 17 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती या 17 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण देखील पीक विमाची रक्कम या ठिकाणी दिली जाणार। आता सविस्तरपणे आपण ते 17 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेणार आहोत। तुमच्या समोर मी ते 17 महत्त्वाचे जिल्ह्याची यादी टाकतो, त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे पाहायचं काम तुमचं आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 17 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये झाला तर तुम्हाला पण आज किंवा उद्या किंवा परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला पण उर्वरित जो पीक विमा होता त्या पीक विमाची जी पण रक्कम होती ती पण रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते, कारण की आता राज्य सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। पीक विमा योजनेचा जो पण या ठिकाणी वितरणाचा हप्ता बाकी होता तो बाकी हप्ता थकवी हप्ता देखील पूर्णपणे वाटप केला जाणार आहे, त्यामुळे चिंता करू नका। जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा दिलासादायक निर्णय या ठिकाणी घेतला असून आता तुम्हाला पण पीक विमा जो पण राहिलेला होता तो राहिलेला पीक विमा देखील तुम्हाला टाकण्यात येणार आहे, त्यामुळे चिंता करू नका। आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा देण्यात येणार आहे। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असलं तर तुम्हाला पण आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये पीक विमा देखील मिळू शकतो, कारण की आता या 17 जिल्ह्यांसाठी डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 17 जिल्हे बघणार आहोत, ज्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे। आता या 17 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे पाहणं तुमचं काम असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण की आता या 17 जिल्ह्यातील यादीमध्ये या ठिकाणी डीबीटी मार्फत पीक विमा या ठिकाणी जमा केला जाणार आहे। या 3 दिवसामध्ये कधी पण या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो। 3 दिवस कोणते तर ते आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये मिळू शकते, त्यामुळे चिंता करू नका। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 17 जिल्हे ते बघणार आहोत। कोणते आहेत ते महत्त्वाचे 17 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी जो पण उर्वरित पीक विमा देखील मिळणार या ठिकाणी आहे फक्त या 3 दिवसामध्ये, त्यामुळे काळजी करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरू शकते, कारण की आता डीबीटीचे बटन दाबण्याच्या या ठिकाणी विचारावर राज्य सरकार या ठिकाणी थांबलेलं आहे, त्यामुळे चिंता करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला तर तुमच्यासाठी हीच बातमी आनंदाची ठरू शकते, आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमा योजनेची प्रतीक्षा करावी लागणार, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। तुमच्या डोक्यातला प्रश्न या ठिकाणी पूर्णपणे मिटून जाईल की तुम्हाला आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये मिळणार की तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण तुमच्या समोर ते महत्त्वाचे असणारे 17 जिल्हे, त्या 17 जिल्ह्याची यादी तुमच्या समोर आपण मांडणार आहोत, त्यामुळे ते पूर्णपणे बघून
जा आणि ते बघूच नका, तर त्यामध्ये बघा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख येतो का नाही येतो. तर चला पहिला जिल्हा कोणता असणार आहे, तर पहिला जिल्हा नाशिक जिल्हा असणार आहे. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामधून पीक विमासाठी या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल, तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल नाशिक जिल्ह्यातून, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी देखील आली असून या 17 जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आनंदी होणार आहे. दुसरा आणि महत्त्वाचा जिल्हा असणार आपला बीड जिल्हा. आता तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती बीड जिल्ह्यामध्ये असेल, तर तुम्हाला पण देखील मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता तुमच्यासाठी मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे चिंता काळजी करू नका. समोरचा जिल्हा असणार आपला धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पण मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे. जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा धुळे जिल्हा तुमचा असेल, तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय झाला असून तुम्हाला पण आता मोठा दिलासा देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नांदेड जिल्हा. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर पीक विमा भरलेला असेल, तर त्यांच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही मिळून जाऊ शकतो. फक्त तुम्हाला हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण करणं गरजेचे आहे. जर आता हे 2 महत्त्वाचे काम तुमचे अधुरे असतील, तर तुम्हाला ते लवकरात लवकर पार पाडणं किंवा ते महत्त्वाचे 2 कामं पूर्ण करणं अतिशय गरजेचे असणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 2 कोणते आहेत, ते महत्त्वाचे 2 काम ते बघणार आहोत. त्यापुढे आपण जिल्ह्याची यादी बघू. आता समोरचा असणार आहे संभाजीनगर. आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती त्या ठिकाणी असेल, तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय झाला असून तुमच्या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे चिंता करू नका. समोर आणि महत्त्वाचा आपला देखील जिल्हा असणार आहे परभणी जिल्हा. आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा परभणी जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी येणार आहे, कारण की आता परभणी जिल्ह्याचं नाव सुद्धा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्हाला फक्त 2 महत्त्वाचे कामं करणं गरजेचे आहे. बाकी तुमचं काम संपलं, मग थेट तुम्हाला डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमची पीक विम्याची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, जेणेकरून तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे काम करणं अत्यावश्यक असणार आहे जर तुमचे अधुरे असतील तर चला समोरचा जिल्हा बघू अहिल्यादेवी नगर. जर आता तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल, तर तुम्हाला पण देखील मोठा दिलासा देखील मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, फक्त हे 2 महत्त्वाचे कामं पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना करावा नाही लागणार. समोरचा जिल्हा आपला असताना या ठिकाणी समोरचा जिल्हा जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा जालना जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल, तर हे 2 महत्त्वाचे कामं करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचण निर्माण होणार नाही. तर चला आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख येतो का नाही येतो, म्हणजेच तुम्हाला आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये पीक विमा मिळणार आहे की नाही मिळणार, की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो. म्हणून जर प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केलेलं असेल तरच तुम्हाला प्रत्युत्तर देखील मिळणार. तर चला आता तुम्ही वाट बघत असाल ते 2 महत्त्वाचे काम कोणते आहे, ते 2 महत्त्वाचे काम, जे 2 महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अत्यावश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार आणि हे 2 महत्त्वाचे कामं तुम्हाला कंप्लीट करणं या ठिकाणी गरजेचे ठरणार आहे. आता हे गरजेचं काम पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमची KYC असणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार. तुम्हाला पण तुमच्या ज्या पीक विमा संदर्भात तुम्हाला पण अडचण निर्माण होत असेल, तर तुमची अडचण देखील दूर करण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. आणि आता दुसरं आणि महत्त्वाचं काम असणार आहे तुमचं. जर तुमचं हे दुसरं महत्त्वाचं काम अधुरं असेल, तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन हे दुसरं महत्त्वाचं काम पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार. जर तुमचं पहिलं काम पूर्ण अधुरं असतील, तर लवकरात लवकर तुम्ही हे दुसरं काम देखील करून घ्या. आता दुसरं आणि महत्त्वाचं काम आपलं असणार आहे फार्मर ID. आता जर तुमची फार्मर ID बनवलेली नसेल आणि तुमची पण फार्मर ID अधुरी असतील, तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार. तर हे 2 महत्त्वाची कामं करणं तुम्हाला अतिशय गरजेचे असणार आहे. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल, तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका.
टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की टाईप करा आणि तुमचे 2 महत्त्वाचे काम झाले आहे की नाही झाले हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. सबस्क्राईब